भक्ताचा महोत्सव आहे. हा भारत आहे आणि या भारताची विशिष्ट वैशिष्ट्य आहे की ते देवाच्या जन्माचा उत्सव पण होतो आणि हाच भारत एखाद्या भक्ताच्या मृत्यूचा महोत्सव पण करतो. आज ही पुण्यतिथी आहे बाबांची आणि 50वी पुण्यतिथी. विशेष आहे की या परिवाराने आपल्या साधक मंडळीने परंपरेने 50 वर्ष आठवणीमध्ये ठेवावं, स्मरणामध्ये ठेवावं आणि ते उत्सव म्हणून साजरी करावी पुण्यतिथी. घरामध्ये घरच्या लोकांनी पुण्यतिथी साजरी करणं हा भाग वेगळा असतो आणि अनेक लोकांनी एकत्रित येऊन एखाद्या महात्म्याचा ज्यावेळी ते पुण्यतिथीचा उत्सव साजरा केला जातो तरी साजरा करणाऱ्या लोकांची मनाची भावना एवढीच असते की हे महात्मा आमच्यापासून दूर गेलेले नाहीत. मंदिरामध्ये आल्यानंतर जेव्हा मी ते दृश्य पाहिलं आश्चर्य वाटलं मला. कारण देवाच्या बाजूला भक्त असं नसतं, भक्ताच्या बाजूला देव येतो. हे समीकरण कुठेतरी आपण राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये सुद्धा गेल्यानंतर पाहतो राधा आणि कृष्णाचं जो काही मूर्तीच्या रूपामध्ये फोटोच्या रूपामध्ये दृश्य पाहायला मिळतं. याच्या मागचं कारणच ते की काय ते भक्ती असेल आणि काय ते प्रेम असेल या भक्ताचं की भगवंताला यांच्या जवळ थांबावंसं वाटतं. या संसारामधला सर्वात दुर्लभ असा शब्द आहे तो म्हणजे आत्मा. आपण अनेक शब्द बोलू शकतो, उच्चारू शकतो, अगदी देव शब्द पण हा आत्मा जो शब्द आहे हा आत्मा शब्द उच्चारावर सुद्धा त्या माणसामध्ये सामर्थ्य लागतं आणि तोच आत्मा, तो परमात्मा सगुण रूपामध्ये भक्ताच्या जवळ भेटायला येतो. तो भक्ताची किती महानता असू शकते हे आपल्याला इथं पाहायला मिळते. चरित्र माणसाचं सुंदर बनतं, चरित्र महान बनतं आणि या महान चरित्र बनण्याच्या मागचं कारण एकच असतं ते म्हणजे एक तपश्चर्या, साधना आणि तिलाच या अभंगामध्ये काय म्हणतात नामधारक विठ्ठल. अनेक महात्मे उपस्थित आहेत. गुरुवर्य बाबा आहेत, तरीचे बाबा आहेत. नाव घेत नाही मी कारण एवढ्या मोठ्या महात्म्यांचं नाव घेणं योग्य वाटत नाही कारण यांच्याजवळ मी नेहमी आहे. बापूंनी मला 2 ठिकाणी स्वतःहून घेऊन गेले, आणखी 3ऱ्या ठिकाणी कुठे मला नेलंच नाही. एक तर धामणसे पंचकृषी आणि त्याच्यानंतर इकडे वरी नदी सरई विठ्ठल. त्याने पण एक वाटलं की जो आपण अभ्यास केलेला आहे, जी याला कुठे साधना मी सांगितलेली आहे की त्या साधनेला अनुकूल असणारं वातावरण, अनुकूल असणारी काही संगत आहे ती संगत फक्त या 2 ठिकाणी कुठेतरी पाहायला मिळते. एक तर धामणसे पंचकृषी आणि हा आपला एक नामधारक आहे सत्संग परिवार. मग हा जो अभंग आहे आजचा माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आणि या अभंगामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज मुक्तीबद्दल पण सांगतात, भक्ताशी संवाद साधतात आणि त्यांचं मत मांडताना मात्र वेदांना कुठेही धक्का लावू देत नाही. वेदांचं जे मत आहे त्या मताला ते मान्यता देतात आणि समाजाला या अभंगातून एवढं सांगतात की कर्म आणि धर्म याच्या पलीकडे असणारं जे नाम आहे ते नाम समाजाने स्वीकारावं. विशेषतः ही आहे या अभंगाची की मुळात माणसाने श्रवण करायला यावं आणि श्रवण करत असताना आपल्या श्रवणाची जी आवड आहे, श्रवणाचा जो क्रम आहे, श्रवणाचा जो पद आहे हा एवढा उंच असावा कारण श्रवण करूनच माणसाला मुक्ती मिळते. कदाचित या जन्मामध्ये जर मुक्ती नाही मिळाली तरी काय हरकत नाही पण कमीत कमी तो श्रवण करणारा मुक्तीचा अधिकारी मात्र होऊ शकतो. कोणताही एखादा सिद्धांत असू द्या, कोणताही एखादा परमार्थातील अध्यात्मातील श्रेष्ठ असा विचार असू द्या, तो ऐकण्याचा जो क्रम आहे हा क्रम जो आहे तो मात्र गुरुच्या मुखातूनच यावा. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठी आणावे तरी संताया बसावे सर्वश्रेष्ठी. कोणताही सिद्धांत असेल, मुक्तीबद्दल असेल, भक्तीबद्दल असेल, नामस्मरणाबद्दल असेल, जो काही विचार आपण करतो हा यावा तिकडूनच. जर का गुरुमुखातून जर आपल्याकडे जर तो आला तर मात्र ते आलेला जो मंत्र असेल, आलेला जो नाम असेल तो नाम तिथून एक सिद्ध मंत्र होऊन आलेला असतो आणि तो आपल्या जीवनामध्ये एक आपल्या भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं एक साधन बनतं. त्या अभंगामध्ये हा ज्ञानाचा विषय आणि आश्चर्य एवढंच आहे की ज्ञान सुद्धा नामाबद्दल एवढ्या आवडीने बोलते ही अभंगाची विशेषता आहे. ज्ञानाची बाजूच वेगळी आहे. ज्ञान त्याला म्हणतात मुक्तीच्या मोक्षाच्या पलीकडे जाणारे ज्ञान आहे. ज्ञानी तो आहे की जो संसाराच्या पण मागे लागत नाही आणि ज्ञानी कधी देवाच्या पण मागे लागत नाही. हा काय शब्द असेल ज्ञान की जो ज्ञान हा शब्द प्रत्यक्ष कुठेतरी आम्हाला एखाद्या व्यक्तीच्या रूपामध्ये पाहायला मिळणं हे भाग्य आणि त्या व्यक्तीच्या रूपामध्ये दर्शन होणं हे संतांचं दर्शन आहे. आणि जो समाधान मिळतो, जो आनंद मिळतो
तर त्यांच्या दर्शनामध्ये. आणि या अभंगामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज जे नामाबद्दल बोलते ते आनंदाने बोलतायत, हे विशेष आहे. बोलावं, हा, परमार्थाबद्दल बोलावं, संतांबद्दल बोलावं, गुरूंबद्दल बोलावं, समाजाबद्दल सुद्धा बोलावं, शास्त्राबद्दल बोलावं, ग्रंथाबद्दल बोलावं. पण बोलत असताना त्यामागे असणारी जी आमची आवड आहे, ती आवड मात्र काय ठरते, निर्णायक ठरते. आणि तिथूनच का, त्यांच्या सानिध्यातूनच एवढ्यासाठी सांगतो, कारण चंद्र देते चंद्रिका, संत देते विवेक. साधू संतांच्या जवळ एक विवेक आहे. आणि हा विवेक आहे, हा विवेकच मुळात भक्तीला आधार आहे. हा, आम्ही जी भक्ती करू, आम्ही जो परमार्थ करू, त्या परमार्थाला, त्या भक्तीला जर विवेक असेल तर आम्ही केलेली भक्ती शेवटपर्यंत टिकू शकते. परमार्थामध्ये कोणतीच गोष्ट अशी नाही की जी विवेकाशिवाय टिकू शकते. जर विवेक असेल, आत्मनात्म विवेक, ज्याला सत्य काय, असत्य काय, नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, खरं काय, खोटं काय, या सगळ्या गोष्टी ज्या कळतात, समजतात, तर मनुष्य या संसारामध्ये विवेकी ठरला. अहो, आपल्या जर विवेक असो नसो तो भाग वेगळा, पण कुठेतरी थोडं जरी आम्ही त्या विवेकाच्या जवळ गेलो, हा, उंदीर आहे, त्या उंदिराला घरामध्ये लोक मारळ जातात, पण त्याच उंदराची मात्र मंदिरामध्ये पूजा होते. गणपतीच्या मंदिरामध्ये असणाऱ्या उंदराची पूजा होते. उंदीर हा एक बुद्धीचा भाग आहे, बुद्धीसाठी आलेला तो दृष्टांत आहे. बुद्धीचं पण काम आहे सतत तर्क करणं, हा, वेगवेगळा सिद्धांत मांडणं, कुठेतरी मत मांडणं, कुठेतरी मताचं खंडन करणं, या सगळ्या बाजू केवळ ह्या बुद्धीच्या असतात. आणि हे कृतज्ञ ज्याला म्हणतात, तो ह्या उंदराचा स्वभाव आहे. पण तोच उंदीर मात्र त्या विवेकाच्या, म्हणजे विवेकाची देवता गणेश आहे, त्या गणेशाच्या जवळ जेवढी जातो तो उंदीर विवेकी बनतो, तर त्याच विवेकाची, त्या उंदराची लोक पूजा करतात. आमचा स्वभाव तसा असावा. ज्ञानी नाही मनुष्य, मनुष्य कधी कदाचित या जन्मामध्ये ज्ञानी नाही झाला तरी काय हरकत नाही, पण त्याला ज्ञानी माणसाचा सहवास जरी भेटला तरी तो भाग्यवान आहे. वाटतं सगळं मिळावं, सगळं मिळावं, पण सगळं मिळावं वाटणं याच्यापेक्षा जो सगळ्यामध्ये आहे तो जर आम्हाला मिळाला तर आमचं कल्याण आहे. सगळं मिळावं याच्यापेक्षा जो सगळ्यामध्ये आहे, विठ्ठल जरी स्थळी भरला. मग जर आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे तर आमची जी सुरुवात आहे ती सुरुवात श्रवणापासून आहे. श्रवण हा फार महत्वाचा विषय आहे, पण मनुष्य शेवटपर्यंत ऐकणारच राहू नये. श्रवण हा एक भक्तीचा भाग आहे. नवविध भक्तीमध्ये पहिली भक्ती श्रवण आहे, पण आपण श्रवणाला लागल्यानंतर मात्र तो श्रवण करणारा शेवटपर्यंत ऐकणारा जर ऐकणारच राहिला तर तो कधी साक्षात्कारापर्यंत पोहोचू शकत नाही. जर श्रवण करणारा त्या श्रवणाचं मनन करायला लागला, निधिध्यास करायला लागला, विषय त्याच्या आचरणामध्ये आला, तर तो व्यक्ती एक दिवस साक्षात्कारापर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी प्रथम दर्शनी आम्ही काय श्रवण करतो हे आमचं ठरलं पाहिजे. आपण म्हणतो रामाला वनवास जो झाला, त्या वनवासाला कारण कोण म्हणतो कैकेयी, कोण म्हणतो ह्या वनवासाला कारण मंत्र आहे. मंत्रा कैकेयी ह्या वनवासाला कारण नंतर आहे. पहिल्यांदा ह्या वनवासाला कारण जर मूळ शोधलं तर एकच गोष्ट सापडते, राजा दशरथाचं श्रवण चुकलं. श्रवण चुकलं म्हणून सोडलेला बाण तो श्रावण बाळाच्या लागला आणि तिथून हा सगळा रामायण चालू झाला. सांगायचा विषय. मग जर आम्हाला श्रवण करायचं आहे तर आम्ही काय श्रवण करायचं आहे हा महत्वाचा विषय. आणि विवेक एवढ्यासाठीच साधू संतांच्या महात्म्याच्या जवळ काय मिळतं, आम्हाला विवेक मिळतं. भगवंत जेवढे आमच्यावरती कृपा करतो ना, आणि वाटावं आम्हाला देवानी कृपा करावी, तर देवाची कृपा पहिल्यांदा जर काय होत असेल ना एखाद्या माणसावरती, तर त्या माणसाला सत्संग मिळतो. आणि या सत्संगामध्ये चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात. हा, चांगल्या गोष्टी आम्हाला आवडतात. चांगल्या लोकांशी बोलावं लागतं. आमचं बोलणं, आमचं पाहणं, आमचं ऐकणं, या सगळ्या गोष्टी आमच्या चांगल्या घडतात. त्याला कारण एकमेव काय असेल ना, तर तो संत त्याला म्हणतात विवेक. अहो, रामायणाचं युद्ध जर पाहिलं ना शेवटचं, हा, तर त्या युद्धामध्ये रामाच्या आणि रावणाच्या युद्धामध्ये रामाच्या बाजूला होते ते सगळी लोक शापच लोक होती, त्या सगळ्यांना शापच भेटले होते. पण रावणाच्या बाजूला जेवढी लोक होती ना त्या सगळ्यांना वरदान भेटले होते. बरीचशी लोक रावणाच्या बाजूची वरदानवाली होती आणि रामाच्या बाजूची होती ना ती शापवालीच होती. रामाला पण शाप भेटला होता, हनुमंताला पण शापच आहे, नील नळ यांना पण शापच आहे, पण रावणाला मात्र वरदान आहे. हा, इंद्रजिताला वरदान आहे, त्याच्यानंतर कुंभकर्णाला वरदान आहे. पण तरी पण एवढी वरदानवाली माणसं एका बाजूला आणि शापवाली माणसं एका बाजूला, तर ही का जिंकतात? याला कारणच आहे त्यांच्याकडे काय विवेक आहे. हा, दुर्योधनाकडे शक्ती आहे, रावणाकडे पण शक्ती आहे. दुर्योधनाकडे बोल आहे, रावणाकडे पण बोल आहे.
पण तरी पण यांचा पराभव झाल्याला कारणच आहे विवेकाचा अभाव आहे. विठ्ठल विवेकाचं एक सामर्थ्य असेल, जगताना आनंद जो मिळतो ना महात्म्याला, त्याला कारण काय? एक विवेक आहे. सामान्य मनुष्य मरणाला घाबरतो, महात्मा मरणाला घाबरत नाही. हा, कधीच नाही. आपले मरण पाहिले म्या काय महात्म्याचं जीवन असं लागणार. मृत्यू असताना ही विशेषतः महानता माणसाची याच्यातच आहे, ते म्हणजे मरताना का अवस्था असते. महात्मा ना तो स्वतःला पण मरताना पाहत, ना कधी दुसऱ्याला पण तो मरताना पाहत. हा महात्म्याचा ज्ञानी माणसाचा अनुभव आहे. आणि आपला जो अनुभव आहे तो आपला अनुभव असा आहे की आम्ही कोणाला तरी जन्मताना पाहिले आणि कोणाला तरी आम्ही मरताना पाहिले. हा, पण अमर झालाय हा आमच्या पाहण्यात नाही, कारण अमर जो झालेला आहे त्याला कधी कोण पाहू पण शकत नाही. हा, जो अमर आहे, ज्याला मृत्यूच नाही, जन्म मरण्याच्या पलीकडे गेलाय, त्याला कोणीच पाहू शकत नाही. कारण ब्रह्मज्ञानची गती ही ब्रह्मज्ञानालाच कळते, दुसरा कोणालाच नाही. हा, कारण स्थित प्रज्ञ हा काही व्यक्ती नाहीये. हा, ज्ञानी हा काही व्यक्ती नाहीये, तो काही आकार नाही. ज्याला मुक्ती प्राप्त झालेली जीवन मुक्ती असेल काही विद्या मुक्ती, हा काही शरीराचा एक आकार नाही. या सगळ्या काय एक अवस्था आहे. शंकराच्या सोबत राहणारी शंकराची पहिली पत्नी सती ही सुद्धा रामाला ओळखू शकली नाही. तर राम ब्रह्मज्ञानी आहेत, हे ब्रह्मज्ञानी नाही. हा लक्षात काय? त्या शंकरांची पत्नी जर ओळखू शकत नाही तर सामान्य मनुष्य काय ओळखेल? मग आम्ही जो अभ्यास करू या अभंगाची विशेष शक्ती आहे. हा, जर आम्हाला मुक्तीपर्यंत यायचं आहे, जर आम्हाला या ज्ञानापर्यंत जर यायचं आहे, म्हणून मग अशी बोललो श्रवण आम्ही काय करायचं हे पहिल्यांदा आमचं ठरलं पाहिजे. काय आम्ही ऐकावं, आमचा ऐकण्याचा विषय काय असावा. जगत हे पण आम्हाला काहीतरी सांगत असतं. जगताचं पण ज्ञान होतं आम्हाला, पण जगताचं ज्ञान ज्याच्यातून होतं त्याला वाक्य म्हणतात, आणि परमात्माचं ज्ञान ज्या गोष्टीतून होतो त्याला महावाक्य म्हणतात. एकंदरीत साधारण सामान्य मनुष्य असतो त्याला पण वाटत असतं की मी पण एक महान बनावं, हा मला पण एक मुक्ती मिळावं. कारण हा संसार हा जगत असा आहे, क्षणभंगूर नाही भरोसा. या संसाराचा सांगितलेला एक स्वभाव पण आहे की संसार दुःखमूळ. मग या अशा दुःखमूळ अशा संसारामध्ये जो मनुष्य प्रयत्न करतोय, जगतो, पण कल्पना करा आम्ही खूप कष्ट करतो, आम्ही खूप मेहनत करतो, आम्ही खूप श्रम करतो, पण ज्यावेळी विश्रांतीचा प्रश्न येतो त्याला आम्हाला विश्रांती घेता येत नाही. तिथेच आमचं गणित चुकतं. जीवनाचं गणित जर कुठं माणसाचं चुकलं असेल ना, त्याच्या वाटेल ती विश्रांती, ती शांती जर काही मिळाली नसेल तर त्याला कारण एकच आहे, त्या माणसाचं विश्रांतीचं स्थान आहे हेच चुकलेलं आहे. कष्ट खूप करतो, पण मेहनत करतो, अनेक गोष्टी श्रम करतो, सगळ्या बरोबर आहेत. पण जेव्हा आम्ही विश्रांतीला जातो ना तेव्हा ती विश्रांती आम्ही त्याच्याजवळ घेतो ज्याला मरण नाही. विश्रांतीला मनुष्य कुठे जाणार? एकतर माणसाला झोपेमध्ये जायला आवडतं, झोपेमध्ये दुःख मनुष्य विसरतो, पण माणसाला झोप आवडते. पण झोपेमध्ये दुःख विसरणं ही माणसाची योग्यता नाही. हा लक्षात काय? झोपेत दुःख नाही माणसाला, पण सकाळी उठल्यानंतर पुन्हा ते दुःख आहेच. झोपेत दुःख कमी होणं ही माणसाची योग्यता नाहीये, पण ज्ञानामध्ये दुःख कमी होणं ही माणसाची महानता आहे. मेहनत, एवढं कष्ट, एवढं सगळं परिश्रम करतोय, आम्ही विश्रांतीला जातो कुठे? त्या देहाजवळ जातो, कोण घराजवळ जातो, कोण कुठेतरी फिरायला जातो. पण आम्ही ठरवलं पाहिजे विश्रांती आहे कुठं? फक्त एक संतांच्या जवळ, आणि त्याचा मी हृदयामध्ये रामवासता सर्व सुखाचा आराम पाहिजे, विश्रांती पाहिजे. तर आम्ही संतांच्या जवळच यायला पाहिजे. मग जी साधक मंडळी अनेक श्रम अनेक कष्ट केले, कारण साधना ही कष्ट नाही झाली पाहिजे, पण आमचं कष्ट ही साधना झाली पाहिजे. काय फरक आहे बघा. पाहते पांडव अखंड वनवास, सतत त्या वनवासामध्ये, वनवास दुःख, पण वनवासामध्ये असणाऱ्या पांडवांचा वनवास ही पांडवांसाठी एक साधना बनते. किती उच्च दर्जाची ती साधना असेल की द्वारकेचा राणा भगवंताला सुद्धा वाटते की या पांडवांच्या जवळ जावं, वनवासामध्ये राहणार आहे. हा, परिश्रम. वनवासामध्ये काय आनंद आहे? वनवासात काय सुख आहे? वनवासामध्ये दुःखच आहे, वनवासात कष्टच आहे. पण तो वनवास पांडवांसाठी साधना बनतोय, आणि आम्ही परमार्थाची साधना करत असणारी माणसं सुद्धा कधी कधी आम्हाला ही साधना सुद्धा आमच्यासाठी कष्ट बनते. नाही बनलं पाहिजे ते कष्ट. नाही, वारीला गेलेला मनुष्य सुद्धा कधी कधी थकतो, आणि मनुष्य थकतो याला कारण नाही, तो मनुष्य जास्त थकतो जो जास्त स्वतःकडे बघतो ना तो. हा, 14 वर्षाच्या त्या वनवासामध्ये राम आणि सीता कधी थकलेच नाही. 14 वर्ष चालून थकले नाही. अन्नाचा पत्ता नाही, कुठे काही नियोजन नाही, काहीच नाही.
तरी 14 वर्ष थकली ना, कारण 14 वर्षामध्ये या दोघांनी कधी स्वतःकडे पाहिलंच नाही शिवाय रामाच्या. विठ्ठल रामाशिवाय कुठे दृष्टी या दोघांची गेलीच नाही. शरीराला कुठं त्रास नाही, थकवा नाही, काय नाही. वनवास त्यांचा हा एक समाजासाठी आदर्श आणि प्रेरणादायी ठरला. पांडवांचा वनवास हा जीवाचा वनवास आहे आणि राम लक्ष्मण सीता यांचा वनवास हा ईश्वराचा भगवंताचा वनवास आहे. दोन्ही वनवास, पण दोन्ही वनवास साधना बनते. आणि सामान्य साधक जेवढी साधना करतो ती साधना त्यासाठी काय बनते या अभंगाचं पहिलं कर्म आणि कर्म आणि आचरती जया लागे साधक सुनिले साधन साधिता. किती उच्च दर्जाचा हा अभंग असेल. कर्म आणि धर्म आचरित. कर्म ठीक आहे सगळीच करतात, पण धर्माचं आचरण करणारी माणसं त्यांना पण म्हटलंय अभागी. धर्म हा एक तर काही उच्चाराचा विषय नाही, तो आचरणाचा विषय. पण धर्माचं आचरण करणारी माणसं सुद्धा त्या अभंगामध्ये अभागी ठेवू शकतात. काय असेल हा अभंग? कर्म काय असेल? मुळात असं आहे की कर्म असू द्या किंवा तो धर्म असू द्या, याच्या मागे असणारा जो हेतू आहे हा हेतू काय फार महत्वाचा आहे. स्वामी विवेकानंदांनी त्या परदेशामध्ये सांगितलेला जो दृष्टांत होता तो दृष्टांत मी सांगत बसत नाही, पण त्या दृष्टांतामध्ये एक वेश्या पण होती, त्या दृष्टांताच मध्ये एक ब्रह्मचारी पण होता. पण तो दृष्टांत पुढे इथपर्यंत गेला की त्याचा परिणाम असा झाला दृष्टांताचा की त्या दृष्टांतामध्ये वेश्या होती ती गेली स्वर्गामध्ये आणि त्या दृष्टांतामधला ब्रह्मचारी होता तो गेला नरकामध्ये. कारण एकच घडलं, हेतू बदलला. विठ्ठल कर्म. कर्म शब्दाचा अर्थच आहे व्यक्त होणं. कर्म म्हणजे काय? आता बोलतो आपण, बोलणं हे पण कर्म आहे. आणि बोलणं म्हणजे माणसाचं व्यक्त होणं. तर मनुष्य कसं व्यक्त होतं बोलण्यातून हे ठरतं आपल्याला. साज आणि मवाळ मुद्द्याने रसाळ शब्द जैसे कळलो अमृताचे कसे ते व्यक्त होतात बोलताना. आलं लक्षात? आपण बोलणं हे आपलं बोलणं हे एक व्यक्त होणं आहे. आता तुम्ही ऐकताना मानसी नजर सगळ्यांवरतीच आहे आणि मला कळते प्रत्येकाच्या हृदयातली तुमची जी काही भावना असेल ती तुमच्या डोळ्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरतीचे हावभाव पाहिल्यानंतर मला समजते तुम्ही कशा पद्धतीने ऐकताना व्यक्त होतात. हा खरंच ऐकण्यामध्ये आवड आहे का तुम्हाला की थोडा कंटाळवाणा विषय वाटलेला आहे? हे सगळ्यांकडे पाहिल्यानंतर मला सहजगत सगळ्यांचे चेहरे मला सांगतायत हे तुमचं जे व्यक्त होणं आहे हे व्यक्त होणं कसं आहे आपले कर्म आहे. मग जसं आपण काही न करता सुद्धा व्यक्त होते, बोलून पण मनुष्य व्यक्त होतो, ऐकून व्यक्त होतो. हे व्यक्त होणं आहे. भगवंत पण कसा व्यक्त झालाय. हे भगवंताने निर्माण केलेलं हे सगळं विश्व आहे. हे विश्व म्हणजे भगवंत व्यक्त झाले, पण त्याचं व्यक्त होणं आहे कसं हे मदचिस्तव झाले परी ज्ञान केले. ऐसे ज्यांनी जाणीतले तो सुटलं का? तो म्हणते हे माझ्यापासून झालंय पण मात्र मी हे निर्माण केलेलं नाही. त्याचं व्यक्त 16,000 काही बायका आहेत त्याच्या, पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की एक विवाह त्याचा
दुसऱ्या विवाहाला प्रतिबंध ठरत नाही, हे विशेष आहे. काय असेल लग्न बघा ना, हा केवढा मोठा ग्रहस्थी असेल तो. एका लग्नाने मनुष्याला ग्रहस्थी ठरवतात लोक. हा ग्रहस्थी आहे, विवाह झालाय, पण ज्याची 16,000 बायका आहेत, एवढा मोठा ग्रहस्थी या संसारामध्ये कोणीच नाही. पण तो एवढा मोठा ग्रहस्थी की पहिला विवाह त्याचा दुसऱ्या विवाहाला काही प्रतिबंध होत नाही. मग त्याचा ग्रहस्थ पण हे असं कसं, काय त्या भगवंताचं असेल, त्याच्या अवतारामध्ये जर पाहिलं, श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये गरज पडली ना, तेव्हाच त्यांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. आता अर्जुनाला पण ओळख दिली नाही. याला म्हणतात कर्म. विठ्ठल एक काय 5-50 हजारचा मोबाईल जर माणसाच्या हातात असला, ते त्याला कोणाचा फोटो काढायचा नसतो, पण तो मोबाईल लोकांना दाखवायचा असतो. हे आपले कर्म करण्याची पद्धत आहे. त्याच्याकडे एवढं सामर्थ्य असतं ना, विश्वरूप तो भगवंत परमात्मा असताना, अर्जुनासारखा भक्त जवळ असताना सुद्धा अर्जुनाला पण तो विश्वरूप दाखवत नाही, आई वडिलांना पण दाखवत नाही, कुठल्या भक्ताला पण दाखवत नाही. गरजच पडली म्हणून त्यांनी ते विश्वरूप दाखवलं. हे देवाचं विशेषता आहे. आमची पण कर्म व्हावीत, पण ही कर्म अशी व्हावीत ना की ज्याला निष्काम कर्म म्हणतात, सहज कर्म म्हणतात. आणि सहज कर्म त्या पद्धतीने करतात. अर्जुन नाही आणि त्या पांडवांनी केलं तो राजसूय यज्ञ, पण हातामध्ये का सुदर्शन चक्र घेतलं आणि त्या बोटाला भगवंताच्या जखम झाली. सगळे लोक इकडे तिकडे पाहत आहेत, कुठे चिंदी आहे का, कुठे औषध आहे का. पण द्रौपदी मात्र त्यावेळी ती राणी होती. आम्हाला राणीची साडी काय असेल पद्धतीची, पाहिलं ना इकडे तिकडे, घेतली साडी, फाडली आणि त्या बोटाला लावली. हे जे कर्म घडलं, त्या कर्माला काय म्हणतात, सहज कर्म. आणि श्रीकृष्णाने पण त्या महाभारतामध्ये संदेश दिलाय की त्याच राजसूय यज्ञामध्ये अगदी उत्तम नियोजन होतं पांडवांचं, पण पत्रावळा कोणी उचलायचं एवढंच नियोजन झालं होतं. देवाने इकडे तिकडे कुठेच पाहिलं नाही आणि त्या पत्रावळ्या उचलल्या आणि जगाला सांगितलं पत्रावळी उचलून पण देव भेटेल, पण हेतू चांगला पाहिजे. आणि धर्म, कारण कर्माच्या मागचा हेतू आहे ना, हा हेतू फार महत्वाचा आहे. आमचा हेतू काय असेल, आपल्याला पण वाटतं की काल पण मी बोललो होतो त्या सप्ताहामध्ये की वाजवणार चांगलं वाजवतो, गाणार पण चांगला गातो, ऐकणारा ऐकतो, कीर्तनकार पण कीर्तन करतो. ही पण एक कला आहे. ही सगळी कला आहे. वाजवणं असेल, गायन असेल, कीर्तन करणं, ही सगळी कला आहे. पण या कलेला परमात्मा जो सहाय्य करतो, हा सहाय्य तेव्हाच करतो ज्यावेळी या कलेच्या मागचा हेतू आहे ना, हा हेतू काय हे महत्वाचं आहे. हेतू ठरवतं सगळं. विचार करा की दक्ष राजाने केलेला तो यज्ञ, हा तो यज्ञ चुकीचं ठरवला आणि इकडे मात्र शबरीने ती भगवंताला दिलेली ती उष्टी बोर, ते उष्टी बोर भगवंत नैवेद्य म्हणून स्वीकारते. क्रिया बघा काय, उष्टी बोराचा नैवेद्य शबरीच्या नंतर पण कोणी दिला नाही, त्याच्या अगोदर पण नाही. क्रिया कनिष्ठ आहे, पण हेतू मात्र काय, तिला जे दिलं ते दक्ष राजाचा व्यवहार कर्म उत्कृष्ट दिसतंय, पण त्या कर्माच्या मागचा त्याचा हेतू होता हा एवढाच होता की शंकरला अपमान करणं. त्या दक्षाचा पण नाश झाला. विठ्ठल महाभारताच्या शेवटच्या युद्धामध्ये धर्मरथावरती 2 जण बसून आले होते. युद्धामध्ये 2 जण. रथ कसला होता, सामान्य रथ नाही, धर्मरथ. त्या धर्मरथावरती बसलेला एक योद्धा होता, त्याचं नाव होतं अर्जुन, आणि दुसरा जो योद्धा होता त्याचं नाव होतं कर्ण. केवढं मोठं युद्ध असेल बघा ना, काय रथ असेल तो, हा साधारण नाही, धर्मरथ ज्याला म्हणतात. पांडवांकडे धर्म होता त्या युद्धामध्ये असं नाही. कर्ण पण धर्मरथावरतीच बसून आला. हा, कारण धर्माची जी अंग आहेत, त्या धर्माच्या काही अंगांपैकी दान हा पण एक धर्माचा अंग आहे. तो दान हा अंग या कर्णाकडे होता. दानशूर आहे कर्ण, धर्म रथावरती बसून आला होता, पण तरी पण तो जो धर्म होता, रथ होता, तो रथच त्याच्या त्या नाशाला कारण ठरला. कारण काय, एवढाच होता की धर्माच्या पलीकडे असणारा परधर्म आहे, स्वधर्म आहे, तो भगवान श्रीकृष्ण आहे, तो त्याच्या शरणागतीमध्ये नव्हता. धर्म, धर्म त्याला म्हणतात ना, सत्य म्हणजे परमात्मा आहे. आल्याबरोबर दर्शन झालं इथं मला खूप आनंद वाटला. सत्य नारायणचं, कारण नारायणच सत्य आहे आणि सत्यच काय, नारायण आहे. एक वाक्य बोलून जातो, ज्या माणसाच्या व्यवहारामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये सत्य आहे ना, त्यांनी सत्यनारायणाची पूजा नाही घेतली तरी चालेल. विठ्ठल सत्य नारायण. आणि हा सत्य ज्यावेळी व्यवहारामध्ये येतो ना, व्यवहारामध्ये सत्य येतो, तेव्हा त्याला म्हणतात धर्म. दुसरं काय नाही. धर्म म्हणजे काय असेल, धर्म त्याला म्हणतात. सत्य ज्यावेळी आचरणामध्ये येतो ना, त्यावेळी त्याला धर्म म्हणतात, तो सत्य. मग जर सत्य जर आचरणामध्ये धर्म आल्यानंतर जर तो एवढा धर्म ठरतोय की भगवान सुद्धा
त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी येतो. यदा यदा हि धर्म, केवळ रक्षणच करत नाही, गीतेच्या माध्यमातून त्या धर्माचा प्रचार पण करतोय. हे एवढं विशेष असं धर्म. पण हा जो धर्म आहे, हा धर्म केवळ त्या धर्माचा आचरण जर व्यक्ती करत बसला तर त्याची काय अवस्था होते, हे दोन दृष्टांत आहेत. हा, एक की गांधारीने डोळ्याला पट्टी बांधली आणि पती धर्माचं पालन केलं. काय असेल बघा ना, गांधारी काय तपस्विनी असेल ती गांधारी. कारण केवळ डोळ्याला पट्टी बांधून गांधारीच्या डोळ्यामध्ये काय अमृतकंती शक्ती निर्माण झाली नाही, अशी ती पट्टी बांधली आणि मुलाला वज्रदेही करायला निघाली दुर्योधनाला. तिची पण एक तपश्चर्या, तिची पण साधना आहे की तिने तो धर्म पाळला पहिल्यांदा, पतिव्रता धर्म. की आपला नवरा आंधळा आहे धृतराष्ट्र, आपल्या नवऱ्याला दिसत नाही. मग जर नवऱ्याला दिसत नसेल तर मला पण जग पाहण्याचा अधिकार नाही. एवढी मोठी तपस्विनी डोळ्याला पट्टी बांधली, हा धर्माचं पालन केलं. पण पुन्हा तिने डोळ्याची पट्टी सोडली कधी, मुलाचा धर्म पाळताना. की आता माझ्या मुलाला मरण जवळ आलंय, मग आता ही डोळ्याची पट्टी आपण सोडली पाहिजे. डोळ्याला पट्टी बांधली तिने पती धर्म पाळण्यासाठी आणि डोळ्याची पट्टी सोडली तिने पुत्र धर्म करण्यासाठी. पण मात्र याच्यामध्ये झाला परिणाम असा, या डोळ्याची पट्टी बांधताना डोळ्याची पट्टी बांधल्यामुळं नवरा पण आंधळा आणि हिला पण तसं बंद झालं. मुलं मात्र कशी बनली, अधर्मी बनली. बरं ठीक आहे, डोळ्याला पट्टी बांधली हा धर्म आहे. पण जर डोळ्याला पट्टी सोडताना जर थोडस एखाद्या महात्म्याला विचारलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं की तू दुर्योधनाला कधी अमर करू शकत नाही का, जो मरणारा आहे तो अमर होणारच नाही. त्या महाभारतात ज्याला इच्छा मरण आहे ना, त्याला पण मरायला लागलं. भीष्माचार्य इच्छा मरण, त्यांनी पण धर्माचं पालन केलं होतं ना. वडिलांसाठी प्रतिज्ञा केली होती की हा जन्म मी ब्रह्मचर्य, वडिलांसाठी केलेली ती प्रतिज्ञा. पण तीच प्रतिज्ञा, ती प्रतिज्ञा अध्यात्माने चुकीची ठरवली. आणि शेवटी त्या भीष्माचार्यांना कुठे जावं लागलं, शरपिंजरीवरती. पण शरपिंजरीवरती पडल्यानंतर मात्र भीष्माचार्यांनी विचार केला आता काय करायचं. काही दिवसापूर्वी एक अभ्यास आला होता आमच्या चर्चेमध्ये. तो अभ्यास असा होता की वाल्याला पाप करताना सगळ्यांनी पाहिलं. वाल्या एवढी पाप कोणीच केली नाही या 4 युगामध्ये. बरोबर, एवढी पाप 7 रांजण भरले ते वाड्याची. पण एवढी पाप केलेल्या वाड्या, तर वाड्या पापाची फळं भोगताना कोणालाच दिसत नाही. बरोबर, इथे पण बोललो महाशिवरात्र कोणालाच दिसत नाही. चांगला मनुष्य पापाची फळं कुठेतरी भोगताना दिसतो. लोक विचार करतात की अरे एवढा चांगला मनुष्य या जन्मात तरी कुठे पाप केले असे आम्हाला दिसली पण नाही. पण तरी पण हा मनुष्य पापाची फळं भोगताना दिसतोय. वाल्याची पाप कुठे आहेत, वाल्याची पाप गेली कुठे, वाल्याची पाप गेली कुठे. वाल्याने पण पापाची फळं भोगली, पण मात्र समाजाच्या ती लक्षात नाही आली. म्हणून अंडरला बोलतो की आपण थोडं काही देवाजवळ साधना जरी करायला बसलो आणि एखादा मच्छर जरी चावला तरी आपण त्याच्यापासून विचलित होतो आपण. मग वाल्याच्या अंगावरती झालेलं जे वारूळ होतं, मुंग्यांचं वारूळ, त्या प्रत्येक मुंग्या ह्या वाल्याला चावल्याच होत्या. पण जसं जसं त्याच्या शरीरातून रक्त बाहेर यायला लागलं तसा तसा तो पापातून मुक्त होत गेला. पण मात्र त्या मुंग्यांनी त्याला पापातून मुक्त केलं नाही. आणि त्या मुंग्यांनी का त्याला वाल्मिकी केलं नाही. त्याला जे वाल्मिकी केलं ते कशाने केलं, त्या नामानेच केलं. भीष्माचार्यांनी पण तोच विचार केला शरपिंजरीवरती, आता थोडं थांबूया. आणि जे ते अर्जुनाचे लागलेले बाण होते त्या बाणातून जसं रक्त बाहेर पडायला लागलं, एकीकडे रक्त बाहेर पडत होतं आणि दुसऱ्या बाजूला भीष्माचार्यांचं नामस्मरण चाललं होतं. भीष्माचार्य पण त्याच्यातून मुक्त झाला. आपला विषय असा आहे, कर्म आणि धर्म आचरती जया लागी, साधक सिनेले साधन साधेता आभागी. साधक पण साधना करतो ना, साधना करते म्हणून तो साधक ठरतोय. पण जर तो साधना करत असेल तर ते साधना करताना त्याला अतिशय दक्षता घ्यावी लागते. साधकाला हाच प्रसंग आहे साधनेचा आणि कृपेचा जो विषय आहे हा एवढ्या पुरताच मर्यादित आहे की साधनेमध्ये माणसाला कष्ट आहेत, मेहनत आहे, पण कृपेमध्ये मात्र भगवंताचे काय आराम आहे. किती काळजी घ्यावी लागते. एका वेश्याने एका साधूला जाऊन केलेला प्रश्न होता की तुम्ही ब्रह्मचारी आहात का. त्यांनी सांगितलं उद्या सांगतो. नाही काय बोलला तो, उद्या सांगतो बोलला. आणि झालं असं की दुसऱ्या दिवशी तो साधूच मेला. आता मेल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला खूप लोक आली आणि तिथे ती वेश्या पण आली. त्या वेश्येने त्या समाजाला प्रश्न केला की मला त्यांच्याशी बोलायचं आहे, कारण माझा प्रश्नाचं उत्तर अपूर्ण राहिलंय. लोकांना प्रश्न पडला की याचा काय समाज पडला असेल. इथपर्यंत की ते महात्म्याला प्रश्न करण्यापर्यंत पण लोकांनी गांभीर्य झालं. ठीक आहे जा. अंत्ययात्रेमध्ये प्रेत रूपामध्ये पडलेल्या महात्म्याला त्या वेश्येने तिथे जाऊन प्रश्न केला की तुम्ही ब्रह्मचारी आहात का. तेव्हा त्या साधूने उठून सांगितलं मी ब्रह्मचारी होतो
आणि आज सुद्धा ब्रह्मचर्य आहे. मग ती वेशा म्हणते मग या प्रश्नाचं उत्तर मला काल का नाही दिलं. ते त्यांनी सांगितले की माझ्या साधनेवरती थोडीशी मला शंका आली की न जाणू कदाचित तुझ्याशी संवाद साधता साधता माझं साधू तू पण जाऊ शकतो. विठालो कर्म आणि धर्म आशीर्वादी जयाला साधक सिनिले साधन साधिता भागे. किती कष्ट किती श्रम या साधनेमध्ये आहे. इथे माऊली ज्ञानेश्वर महाराज मात्र या ठिकाणी आम्हाला जागा करतात सावध करतात आणि भगवंताशी बोलताना या कर्माच्या या साधनेच्या धर्माच्या पलीकडे सांगतात त्यांची आवड अभंगाच्या दुसऱ्याच्या. गोड तुझे नाम विठोबा आवडते माझा. गोड तुझे नाम विठोबा आवडते माझा. गोड तुझे नाम विठोबा आवडते माझा. गोड तुझे नाम विठोबा आवडते गोड तुझे नाम विठोबा आवडते मज तुझे उच्चारिता मना वाटतसे लाज. काही म्हणणं असेल नाही का ज्ञानी पुरुष काय बोलू शकतो या नामस्मरणाबद्दल. गोड तुझे नाम विठोबा आवडते मज. भगवंताशी सानिध्य साधण्याची जी जी काही माध्यम आहेत ना त्या माध्यमामध्ये पहिल्या क्रमांकाला येतो ते म्हणजे भगवंताचं नाम. आपण भगवंताच्या रूपाच्या माध्यमातून भगवंताशी सानिध्य साधतो. मंदिरामध्ये भगवंताची मूर्ती असते, घरामध्ये आपण भगवंताची मूर्ती ठेवतो. याला कारण काय? त्या मूर्तीच्या माध्यमातून प्रत्यक्षापर्यंत पोहोचायचं आपल्याला. जो भगवंत आहे सगुणातून निर्गुणापर्यंत असेल या आकारापासून निराकारापर्यंत पोहोचण्याचं जे माध्यम आहे ते माध्यम म्हणजे काय? मूर्ती आहे. पण मात्र ही मूर्ती सुद्धा सोबत आपल्या असेल असं नाही ना.
मूर्ती सोबत असेल नाही, मंदिरातली घरातली मूर्ती काय मनुष्य सोबत घेऊन बाहेर जर असू नये, पण मात्र भगवंताचं जे नाम आहे ते नाम मात्र काय मनुष्य कुठेही स्मरण करतोय. घरात पण स्मरण करतोय, घराच्या बाहेर पण करतोय, मंदिर येते मंदिराच्या बाहेर पण नामस्मरण चाललंय, शेतकरी पण शेतामध्ये नामस्मरण करतोय, काम करणारा व्यक्ती कामामध्ये नामस्मरण करतोय, घरामध्ये काम करणारी महिला जेवण करताना पण नामस्मरण करतोय. मग जर आम्ही सगळीकडे नामस्मरण करतोय याचा अर्थ आमचा विश्वास आहे की भगवंत सगळीकडे आहे. आणि अध्यात्माची एक विशेषता आहे, ते आपण कीर्तन प्रवचन हे सगळं हे जे आयोजन असतं ना ते सगळं त्याला धार्मिकता म्हणतात. आध्यात्मिकता याच्या पलीकडे असते धार्मिकता, पण व्यवहाराच्या संसाराच्या पलीकडे असणारी ही जी धार्मिकता आहे ही धार्मिकता अशी आहे की धार्मिकता म्हणजे कदाचित भगवंताचा अनुभव नसेल, पण मात्र त्या भगवंतावरचा विश्वास आहे. विठ्ठल विठ्ठल. पहिल्यांदा मनुष्य धार्मिकच असावा, व्हावा धार्मिक. आणि भारत तर तो देश आहे की सर्व धर्म समभाव, सर्व धर्माला सांभाळून घेणारा समजून घेणारा आहे भारत आहे. आणि या भारताचे चरित्र, भारताची ओळख जर काय असेल ना तर ती म्हणजे राम. आणि हा राम प्रभू रामचंद्र, रामाचा विचार करून लोकांचं कल्याण झालं, त्याला माध्यम एकच ठेवलं सगळ्यांनी, ते म्हणजे नामस्मरण. आज बघतो आपण ना बाबा इथपर्यंत पोहोचू ना, मंदिरामध्ये देवाच्या जवळ पोहोचणं काय त्यांचं साधन आहे, काय माध्यम आहे त्यांचं, एकच नामस्मरण. आणि काय त्या नामस्मरणाची त्यांना आवड असेल की त्या नामाशिवाय ना कोणती उपाधी त्यांनी स्वीकारली जीवनामध्ये आणि ना कोणाचा त्यांनी नमस्कार पण स्वीकारला. किती उंच दर्जाचा एक विचार असू शकतो. काय ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी नाकारल्या, काय असेल कारण एकच की त्यांना त्या नामस्मरणाची गोडी जी आहे ना ते गोडी तुका म्हणे चापुणे सांगे मज अनुभव आहे. आणि त्याची एक गोडी कळाली, माणसाला अनुभव पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. आपली धरसोड का होते माहितीये काय, आपल्याला आवडतं देव हा विषय, आपल्याला ऐकायला आवडतं, नामस्मरणाबद्दल आपल्याला ऐकायला आवडतं, कीर्तन ऐकायला हे सगळं आवडतं ना. असतं ना पुस्तकं चांगली चांगली ऐकायला आवडतात, पण आपण या सगळ्या गोष्टी काही वेळाने बाजूला ठेवतो. ही आपली धरसोड होते, धरसोड होते. आणि या धरसोड होण्याच्या मागचं कारणच असतं की आपण अनुभवी जो आहे ना त्या अनुभवीपर्यंत पोहोचत नसतो. अनुभव आहे आपल्याला सगळं ना, असं नाही. जगणाऱ्या माणसाला सगळ्यांना अनुभव आहे, काहीतरी अनुभव. तुम्ही काहीतरी शिकलात, काहीतरी पुस्तकं वाचलीत असाल, प्रत्येकाला आपापल्या कामाचा अनुभव आहे, वाहन चालवण्याचा अनुभव आहे, त्या अनेक गोष्टीचा आपला अनुभव आहे. पण या अनेक गोष्टीचा अनुभव ज्यांनी घेतला आपल्या आतमध्ये तो अनुभवी आहे. त्या अनुभवीचा आम्हाला अजून अनुभव एवढंच फरक आहे. हा लक्षात घ्या, जो अनुभवी आहे त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेणारा तो जो अनुभव आहे त्या अनुभवीच काय नाव इथे नाम आहे. गोड तुझे नाम. जी चरित्र घडली या संसारामध्ये समाजामध्ये अनेक संतांची, ते महान चरित्र काय या लोकांनी केलं, एकच माध्यम निवडलं ते म्हणजे काय, नामस्मरण. विठ्ठल विठ्ठल. नामाची विशेषता आहे हे. नामस्मरण जर कसं झालं त्या पद्धतीने जर करता आलं नामस्मरण तर भगवंत दूर नाही, हा देव दूर नाहीच आहे. काल पण तिथे बोललो, असा माणूस नाही जगात की ज्याला देव भेटला नाही. लक्षात घ्या, या संसारामध्ये असा व्यक्तीच नाही जन्माला आलाय की ज्याला देव भेटलेला नाही. हा सर्वस्वच्या हृदय सन्निविष्ट जर गीता सांगतोय, हा सर्वागती राम, बरोबर, त्या आपल्या आतमध्ये आहे, हे आम्हाला जाणीव आहे. आत्मा चाले शरीर कोणाचे सत्य, तर याचा अर्थ परमात्माची भेट ही आम्हाला झालेली आहे. फक्त फरक एवढाच आहे की त्याचा अनुभव नसल्यामुळे त्या परमात्म्यापासून मिळणारं जे सुख आहे, जो आनंद आहे, ती शांती आहे, ते आम्हाला अजून प्राप्त झालेलं नाही. त्यासाठी जे नामस्मरण घ्यावं ते कसं घ्यावं, आवडीने घ्यावं. गोड तुझे नाम विठोबा आवडते. प्रल्हादाला हिरण्यकश्यपने शिक्षण देण्यासाठी काही आसुरी शिक्षक ठेवले, आसुरी शिक्षण दिलं होतं. पण आसुरी शिक्षण दिल्यानंतर ज्यावेळी ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रल्हाद हिरण्यकश्यपला भेटायला गेला, त्या वडिलांनी त्या हिरण्यकश्यपने प्रल्हादाला विचारलं, काय शिकलास जाऊन तू आणि काय आवडलं तुला. तेव्हा तो एकच गोष्ट म्हणतोय की मला एकच गोष्ट आवडली या संसारात, ते म्हणजे भगवंताचं नारायणाचं नाम. विठ्ठल विठ्ठल. एक तर नामस्मरण जर एक नाम जर आमच्या जवळ असेल ना, एक व्यवहार सांगतो तुम्हाला. माणसाच्या वाटेला जर दुःख आलं ना तर लोक 3 प्रयोग करतात व्यवहारामध्ये. एक तर पहिल्यांदा ते वास्तुशांती करून घेतात. घरात जर का दुःख आलं तर काय म्हणतात, नेहमी दुःख नेहमी कोणतरी सल्ला देतो, काहीतरी दिशा बदला, काही बदला, ती वास्तुशांती करून घ्या. बरं, ती वास्तुशांती करून पण नाही समाधान झालं तर मग लोक म्हणतात त्याच्या घरात काही पूर्वज असतील, पित्र असतील, त्या पित्रांची काय करा, शांती करा. बरं, तर माझ्या पित्रांची पण शांती करतात. त्यांनी पण जर नाही काम झालं
तर लोक म्हणतात मग तुमचं बहुतेक ग्रहच फिरलं असते, त्या ग्रहांची शांती करतात. माणसं ती ग्रहांची पण शांती करतात, तरी पण दुःख नाही संपलं. मग लोक म्हणतात आता काय करायचं. हा आपलं जर घरात पुढे दुःख आलंच ना, ठीक आहे, व्यवहारामध्ये एखादा ग्रह कुठेतरी इकडे तिकडे झाला असेल बाजूला, हा फिरला असेल, पण प्रल्हादाचं चरित्र अभ्यासानंतर कळते की प्रल्हादाचे 9चे 9 ग्रह फिरले होते. एवढं दुःख, कड्यावरून टाकणं काय, त्या गरम तेलामध्ये काय मारण्याचा प्रकार काय, हे अनेक सगळ्या गोष्टी पाहिल्या तर लक्षात येते की प्रल्हादाचे 1-2 नाही, प्रल्हादाचे 9चे 9 ग्रह फिरले. पण प्रल्हादाने एकच काम केलं होतं, हवाय भगवंत त्याला धरून ठेवला त्याला सोडून. तर किती शांती करा, किती ग्रह शांती करणे, किती वास्तू शांती करा, काहीच उपयोग होत नाही. हा, कारण सुख देणार आहे तो भगवंत आहे, आणि त्याचं सानिध्य सांगितलेलं येतं. गोड तुझे नाम विठोबा आवडले. काय शब्द वापरले त्यांनी, गोड शब्द. गोड शब्द व्यवहारामध्ये पण आम्हाला आवडतो सगळ्यांना. कारण वातावरणच ते कसं होतं, मंगलमय करतं. शरीरामध्ये गोड पदार्थ खाल्ला तरी माणसाच्या शरीरामध्ये एक वेगळंच वातावरण, गोड वातावरण तयार करते. मग जर हे नामस्मरण आहे, हे नाम किती गोड आहे, पण त्याची गोडी त्यांनाच मिळते. राम सगळ्यांनाच आवडतात, नाही असं नाही. राम जन्मोत्सव राम सगळ्यांना आवडतात, पण राम जसं सीतेला आवडत होते तसे इतर कोणाला नाही. राम जसं हनुमानाला आवडत होते तसं आणखीन कोणाला. राम लक्ष्मणाला जसं आवडत होते, राम भरताला जसं आवडत होते तसं राम कोणाला आवडत नव्हतं. राम विचार करा, 3 दृष्टी असणारा हनुमंत, की ज्यांच्याकडे जीवदृष्टी पण आहे, देहदृष्टी पण आहे आणि आध्यात्मिक दृष्टी पण आहे, अशा 3 दृष्टी आवडणाऱ्या असणाऱ्या हनुमंताला जर नाम आवडते तर ते नाम कसं असेल. विठ्ठल प्रत्येक क्रियेमध्ये हे नाम असावं, तर ती क्रिया योग्य आहे, भगवंतापर्यंत पोहोचते. प्रत्येक क्रियेमध्ये वाजवणार नुसतं वाजवत बसलं तर नाही चालणार, ते शेवटपर्यंत वाजवणारच राहणार, ते फक्त नाही होऊ शकत. पण त्यांच्या वाजवण्यामध्ये नामस्मरण पण जर होत असेल तर ती कला त्यांची ईश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकते. आता मी बोलते मध्ये मध्ये, पण बोलत असताना थकवा जाणवत नाही का, कुठे मला आठवावं लागत नाही की आता पुढे काय पुढचं वाक्य. हे का होत नाही, थोडं थोडं विठ्ठल भजन झालं की त्या भजनामध्ये नामस्मरण झालं की आपोआप कळते पुढे काय बोलायचं. विठ्ठल सीतेने दिलेला हनुमंताला 9 रत्नाचा हार हनुमंताने फोडला हार तो बघतो हनुमंत त्याच्यामध्ये राम आहे का. राम नसेल तर ते काय कामाची नाही वस्तू. 9 रत्नाचा हार म्हणजे नवविध भक्तीच होती. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण सेवन अर्चन वंदन दास्य सख्याने हनुमंत दास्य सख्याने आत्मनिवेदन. हनुमंत विचार करतोय, बोलतोय की या नवविध भक्ती आहेत, 9 रत्नाचा हार आहे, पण या नवविध भक्तीमध्ये जर नामच नसेल, हा राम नाही म्हणजे काय नाही, त्याच्यामध्ये नाम नाही ना. हा, ऐकणारा जर नामस्मरण करत नसेल, बोलणारा वक्त जर नामस्मरण करत नसेल, केवळ तो कलेने त्याच्या बुद्धीने जर बोलत असेल तर ती भक्ती ठरणार नाही, तो एक व्यवहार ठरेल. काय पद्धत असेल त्या नाम घेण्याची, आपण प्रश्न शेवटी नाम कसं घ्यायला पाहिजे ना, काय याची रीत असू शकते की त्या पद्धतीने नामस्मरण केल्यानंतर ते नाम आम्हाला त्या भगवंतापर्यंत घेऊन जाऊ शकते. कसं आहे, ह्याच्यासाठी आपण उपक्रम करतो, एक निमित्त ठरतो आपलं की आता उत्सव वगैरे आहे सगळं, पण हे सगळ्या लोकांना बोलवणं, 4 दिवस तिथं थांबवणं, ह्या 4 दिवसामध्ये ती साधना करून घ्यायची. फक्त एक नामस्मरणाची साधना. सकाळपासून जे उपक्रम चालू असतात, काही वाचन असतं, हरिपाठ आहे, प्रवचन आहे, कीर्तन आहे, पुन्हा काय जागर असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आठवण करून दिली जाते. त्याची आठवण करून दिली जाते ज्याला लोक घरामध्ये विसरतात त्याची. संसारामध्ये आपल्याला ज्या गोष्टीचा विसर पडलेला आहे, ज्या गोष्टीचा विसर नामस्मरणाचा, त्या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी हे कीर्तन आहे. आणि इथं असं काय आठवावं की घरी गेल्यानंतर पुन्हा आम्हाला त्याची विसर पडू नये, त्यासाठी हे आध्यात्मिक हा उपक्रम आहे. रामाचं ते युद्ध झालं, रावणाला मारल्यानंतर रामराज्य निर्माण झालं. मग मात्र झालं असं की वानर आता युद्ध पण झालं ना, मग राम सांगतात त्या वानरांना, तुम्ही तुमच्या घरी जा ना, खूप दिवस आता माझ्या सोबत राहिलात तुम्ही, लंकेमध्ये युद्ध करण्यासाठी मला सहाय्य झालं, आता राम राज्याला प्रत्येकाला काय भेट वस्तू दिल्या. ते वानर म्हणतात नाही, आम्ही घरी जाऊन करायचं काय. काय म्हणतात रामाला, आम्ही घरी जाऊन करायचं काय. राम म्हणतात अरे असं कसं आता, हा तुम्ही तुमच्या परिवाराला सोडून माझ्यासोबत आलात, तुमचं घरदार आहे, जा ना घरी, तुम्ही काय करायचं घरी जाऊन. रामाने सांगितलं काय नाही, माझं नाव घ्या, बस झालं, नामस्मरण करा. ते म्हणजे त्यासाठी घरी जायला काय पाहिजे, इथं पण नामस्मरण होते ना, इथंच आम्ही राहतो ना अयोध्येमध्ये. तसं नाही म्हणतो ना, आता तुम्ही माझ्या सोबत आहात ना, मी तुमच्या समोर प्रत्यक्ष आहे. तर मला असं वाटतं राम म्हणाले
की मी तिथे तुमच्यासोबत नसेल प्रत्यक्ष, मग नसताना मी निर्गुण रूपामध्ये जो आहे ना, त्या निर्गुण रूपामध्ये मला आठवा. हा, भक्ती नामस्मरण हे ते माध्यम आहे की ज्या नामस्मरणाने सगुणाची पण भक्ती होते मूर्तीची, आणि नामस्मरणाने निर्गुणाची पण भक्ती होते. हा, भगवंत नाही असं नाही कुठे, तुम्ही आहात व्यक्ती, चालतात बोलतात, मी तुमच्यामध्ये आत्मा प्रत्यक्ष आहे, पण तो आत्मा तुमच्या मागे पण आहे आणि आत्मा तुमच्या पुढे पण आहे. आपल्याला गॅप दिसतो, हा अंतर दिसतो, असं वाटतं ही मोकळी जागा आहे. ही मोकळी जागा नाहीये, हे निर्गुण जे म्हणतात ना, हाच खरा भगवंत आहे. विठ्ठल ज्यांना निर्गुणाचं सामर्थ्य कळालं ना, ते म्हणतात गोड तुझे नाम. कारण तर नाम म्हणजे काही शब्द नाहीये, लक्षात. नाम म्हणजे शब्द नाही, नाम सहज आहे ना, नाम सहज आहे. ते पोराला पण आम्ही हाक मारतो ना, चिंतन, त्याचं नाव लहान मुलाचं लोक बोलतात याचं नाव चिंतन, कारण असू दे ना, घरात चिंतन आणि बाहेर आपला कीर्तन, कारण दोन्ही मध्ये शब्द आहेत ना. या कीर्तनात पण तन शब्द आहे आणि त्या चिंतनात पण तन शब्द आहेत ना. चिन म्हणजे पण काय, भगवंतच आहे, आणि कीर म्हणजे पण एक तो आवाजच आहे ना. दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे. याच्यातून जो आवाज येतो ना, तोच कीर्तन आहे, तोच नाम आहे, तोच कसं आहे, गोड आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही साधना आहेत ना, त्या साधना माणसाला थोडासा कधीतरी कंटाळवाण्या पण वाटतील, त्या साधनेने कधीतरी जीवाला थकवा पण येईल. पण या शरीरामध्ये असणारं जे नामस्मरण आहे, ते नामस्मरण माणसाला कधी थकवा देत नाही, उत्साहित करणार हे नाम आहे भगवंताचं. ते नाम माऊली म्हणते गोड आहे, आणि याच नामस्मरणाने, या नामाने जीवाला मुक्ती पण मिळणार आहे. हे मत आहे कोणाचं, वेदांचं अभंगाचं तिसरं. मुक्ती आणि मुक्ती नामा पासी प्रत्यक्ष, 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 मुक्ती आणि मुक्ती नामा पासी प्रत्यक्ष. चारी वेद चारी शास्त्र देतात साक्ष, चारी वेद चारी शास्त्र देतात साक्ष, गोड तुझे नाम विठोबा आवडते माझं, गोड तुझे नाम विठोबा आवडते माझं. चारी वेद चारी शास्त्र देतात साक्ष, चारी वेद चारी शास्त्र देतात साक्ष, गोड तुझे नाम विठोबा आवडते माझं, आवडते भक्ती आणि मुक्ती नामापासी प्रत्यक्ष, चारी वेद साही शास्त्र देत असते साक्ष. काय असेल बघा ना, भक्ती पण मिळते, मुक्ती पण मिळते. भक्ती हा संसारिक शब्द आहे आणि मुक्ती हा परमार्थिक शब्द आहे. या दोन्ही गोष्टी मिळतात कशापासून, नामापासून. पण तो नाम आहे, शरीर निर्माण होते, जन्माला येताना दिसतोय, आणि शरीर हा मरताना पण दिसतोय. म्हणजे शरीरामध्ये असणारा जो नाम आहे हा जन्माला पण येत नाही, आणि तो नाम तो निर्माण पण होत नाही. नाम कोणी निर्माण केलेलंच नाही ते. हा, हे जे नाम आहे ते नाम निर्माण कोणी केलेलं, पण हे नाम भगवंताला प्रकट करते. एवढंच सामर्थ्य त्या नामस्मरणामध्ये. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठवे तर रूपी प्रगट पै झाला. निर्गुण निराकार असणारा हा परब्रह्म, त्याला आकारामध्ये आणण्याचं सामर्थ्य या नामामध्ये. किती नाम, ते नाम हे सत्य आहे, आणि सत्य असणारं नाम निर्माण होत नाही. जे निर्माण होतं त्याला सृष्टी म्हणतात, आणि जे निर्माण करता येत नाही त्याला सत्य म्हणतात. विठ्ठल राम कोणी निर्माण करू शकत नाही, आणि रामाला कोणी मारू पण शकत नाही. राम निर्माण झालेला नाही, राम प्रगट झालेला आहे.
भगवंत जन्माला येत नाही, भगवंताचा अवतार असतो म्हणून देवाचा जन्मदिवस करतात. माणसाचा जन्मदिवस नसतो करायचा, माणसाचा बोध दिवस करायचा असतो. लक्षात हे दोन शब्द वेगळे आहेत. जन्मदिवस देवाचा तो अवतार आहे, तो अवतार आहे. अवतार त्याला म्हणतात की निर्गुण सगुणामध्ये पण येतो आणि सगुणामध्ये आल्यानंतर तो तसाच तसा निर्गुणामध्ये पण राहतो. इकडे आला राम अवतारात आला म्हणजे निर्गुणातून संपला असं नाही, बाद झाला असं नाही, तो सगुणात पण आहे निर्गुणात पण, म्हणून त्याचा जन्मदिवस. आणि माणसाचा बोध दिवस करायचा असतो. बोध दिवस म्हणजे साक्षात्काराचा दिवस. जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा त्याला बोध दिवस म्हणतात. म्हणून बुद्ध पौर्णिमा, ही बुद्ध पौर्णिमा ही कसली तिथी आहे, ही साक्षात्काराची आहे. त्या दिवशी बुद्धांना साक्षात्कार झाला तो दिवस त्याला म्हणतात बुद्ध पौर्णिमा. त्याच्यामुळे बुद्ध हे कोणी व्यक्ती नाही, हा बुद्ध हे नाव नाही, बुद्ध ही परमार्थाची एक सर्वोत्तम अवस्था आहे की ती बुद्धांच्या अगोदर पण होती आणि बुद्धांच्या नंतर आता पण आहे. ज्याला प्राप्त करायचं आहे त्यांनी फक्त त्या बुद्धांसारखा त्याग करावा. विठ्ठल त्यांनी पण तेच माध्यम निवडलं, एकच नाम, की त्या नामाने काय मिळते, मुक्ती पण मिळते, त्याच्या नामाने भक्ती पण मिळते. मुक्ती हा शब्द बोलणं सोपं आहे, पण मात्र त्या मुक्तीचा जो अनुभव आहे, कारण काय असू शकतं त्या मुक्तीचं वर्णन पण. मरण आहे दयाशी, मी तर शिवलोच नाही दयाशी. दुपारी होणार होतं त्या साधकाचं, तर त्यांनी मला सहज विचारलं की म्हटलं तर व्यक्तीला भेटायला गेलो मी, पण आता अवस्था शरीराची अशी आहे की बोलता येत नाही, वाणी गेली. मग याच्यावरती काय, वाणी गेली हा विषय महत्वाचा नाही, पण आपल्याकडे जोपर्यंत ही वैखरी वाणी आहे ना, काम करते, आपलं शरीर काम करते, तोपर्यंत आपण आपली शेवटची जी वाणी आहे ती वाणी काय केली पाहिजे, चालू केली पाहिजे. ती शेवटची वाणी, जर ती वाणी आम्हाला चालू करता आली शेवटला, तर मग ही वाणी आमची बंद होऊ दे, नाहीतर हे शरीर काम करायचं बंद होते. पण कधी कधी असं वाटतं ही प्रक्रिया एकच ना, दुसरी असावी साधी प्रक्रिया. कधीतरी बोललो होतो की ते आता गाड्या कशा मस्त केल्यात, मोटरसायकल स्कूटर, त्या स्कूटर असतात काहीतरी म्हणतात ऍक्टिव्हा वगैरे, त्यांना गिरच नसतं ना, काय बिघड घ्यायची, सर्व आपली गाडी स्टार्ट केली की त्याची पिकअप पकडते, पहिला दुसरं तिथं डायरेक्ट चौथ्या गिअरचा पिकअप त्या स्कूटर पकडतात. अशी साधना काहीतरी पाहिजे ना, की स्थूल सूक्ष्म कारण काय नको, काय महाकर परे होऊन परते करते ते राहू निरंतर. विठ्ठल फिरायचं आयुष्यभरात 3 अवस्थांमध्ये, जागृत, स्वप्नाने, जागेपणात रोज, स्वप्नात रोज आणि झोपेत रोज. आयुष्य केलं आहे तिघांमध्ये फिरून 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 त्या 3 अवस्थांमध्ये. 4थी अवस्था कशी असणार ना ते पाहायला पाहिजे ना. विशेष ती जनकाच्या 4 मुली होत्या, 3 मुली या तिघांना दिल्या, एक भरताला दिली, एक लक्ष्मणाला दिली आणि एक शत्रुघ्नाला दिली. पण 4थी मुलगी विशेष होती, तिचं नाव ते सीता. ते सीता म्हणजे तुर्य अवस्था. त्या तुर्य अवस्थेचा जो अधिकारी आहे नवरा, त्याचंच नाव आहे राम. त्यालाच आपण बोलतो काय, आत्माराम. विठ्ठल जीवाला काय हे तर मुक्ती नाही. कोणी किती श्रीमंत होते, दुनिया फिरू दे माणसाने, हा काय नाही, मुक्ती हा विषय जो आहे ना, या इथे 4थ्या अवस्थेच्या ठिकाणी असणारी मुक्ती, तर त्या मुक्तीपर्यंत पोहोचायचं आहे ना, त्याचं हे सर्वोत्तम साधन सांगितलं आहे. ते म्हणजे काय, नाम. आणि त्याला वेदांची मान्यता, शास्त्राची मान्यता आहे. त्यांची मान्यता एवढ्यासाठी ना, मंत्र का झाले, शब्दच आहेत ना. रामकृष्णारी पण शब्द आहे ना, ओम नमः भगवते शब्दच आहेत ना, कुठलाही शब्द असू दे ना. उपनिषदामध्ये काही शांती मंत्र असतात, ते ओम सहनवतु वगैरे किंवा ओम पूर्णमदा पूर्णमिदम्, हे सगळे मंत्र आहेत. हे मंत्र का ठरले, कारण हे मंत्र तिकडून आलेले ना, प्रक्रिया झालेली आहे त्या मंत्राची, त्याची फलश्रुती घेतलेली आहे लोकांनी, त्या महात्म्यांनी, मग ते मंत्र ह्या समाजाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर असं नाही मंत्र सहज झाले किंवा काय तयार झाले असं नाही, त्या मंत्रांचा प्रयोग झालाय. आणि प्रयोग झाल्यानंतर जेव्हा जेव्हा शांती ती मुक्ती मिळाली, तेव्हा ती फक्त काय करावी, घेणाऱ्याने. महात्मा जसा ज्या विश्वासाने बोलतो ना, ऐकणारे तर सगळे त्या विश्वासाने फक्त घ्यावं. मुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष जवळ आहे, नामाच्या जवळ. पण किती जवळ असेल बघा ना, हा किती जवळ असेल. तुम्हाला सांगतो मी अशी छोटीशी की बर्फ माहिती ना, बर्फ कळतो सगळ्यांमध्ये बर्फ. त्या बर्फाला बर्फच म्हणतात ना. पाहिला काय, कोणी ना विचारलं ह्याला काय म्हणतात, बर्फ. एखादा लाखात भेटला कोणतरी, तो बोलू शकतो हा पाणी. लक्षात का, ते एखादा लाखात कुठे भेटला तर तो बोलू शकतो, त्याला दाखवल्यानंतर अरे हे काय पाणी आहे, ते बर्फच ना, बर्फाला बर्फच बोलणार. ते मडकं दाखवल्यानंतर कोणाची तरी दृष्टी जाऊ शकते, ती माती आहे बोलण्याची. एखादा
सापडू शकतो. हा एखादा कोणतरी असं व्हायचा कुठे आठवणची नाही देहीचे विधी असं एखादा सापडू शकतो की त्या बर्फाकडे बघितल्यानंतर त्याची नजर तिथे थांबेल की हे पाणी आहे. हा कारण तो पाणीच बर्फ झालाय. पण त्या पाण्याने मात्र ना आपलं ज्ञान जागं ठेवावं की आपण पाणीच आहोत. जर बर्फ जर झाला तो आणि जर कुठे त्याचा अहंकार अभिमान जर वाढला की मी आता दिसायला सुंदर आहे तर पाण्यापेक्षा बर्फ दिसायला कसा जरा सुंदर वाटतो बरं वाटतो. कारण त्या वेगवेगळ्या आकारामध्ये तो बर्फ येतो ना घरामध्ये फ्रीज मध्ये ठेवतात ते किती वेगवेगळे आकार ते लहान मुलं पण आवडीने खातात ते कॅरेट मध्ये तो बर्फ ते विसरून जातात हे पाणी तो पाण्याला काहीतरी जडत्व आलेला आहे तो आलेला आकार. पण जर पाणी जर कुठेतरी अभिमान मध्ये आला की आता काहीतरी बनलोय तर तो बर्फ वितरायला वेळ लागणार नाही. बरोबर ना. आत्मा तसं आहे. हा जीवानी त्या स्मरण असतो की मी आत्माच आहे. शरीर किती सुंदर बनू द्या किती चांगला व्यायाम बलवान बनू द्या तो जर विसरला मी आत्मा आहे तर या शरीराला एक दिवस काय मरण नाही. त्या बर्फासारखं हे शरीर पण वितरणार आहे मरणार आहे. पण मरण याच्या आधी जीवानी सावध व्हावा. सांगायचा माझा मुद्दाच एवढा आहे की त्या बर्फाच्या जवळच पण लांब आहे असं नाही ना जवळ पण नाही तोच आहे पाणी. नामस्मरण जो करणार आहे तो तोच आहे की तो ज्याचं नामस्मरण करतोय तो विठ्ठल जवळच ते लांब नाही. नामस्मरण करणारा आणि तो ज्याचं नामस्मरण करतोय तुम्ही हा वेगळे नाही. फक्त इथं बर्फाने पाण्यासारखं झालंय त्याच्यामुळे वाटतं थोडस आरशासमोर गेल्यानंतर. पण काय एक गंमत बघा आरशासमोर जातो आपण ना कपाला टिला पण त्या आरशात आपण स्वतःला बघितलं त्या आरशाला लावतो की टिला वगैरे काय असं बुक काय गंध नाही आपल्याला एवढं कळतं अरे ह्या जर मी दिसतोय ना तर मी हा नाही आहे. मी आरशात दिसतोय तो मी आरशातला मी नाही मी त्याला गंध लावूच शकत नाही. मी इकडे आहे ना मग तसंच स्वरूपाचं पण तसंच आहे ना. हा ओंकार प्रणव ओंकार होय साचार आत बघ कैसा तो शब्द अवांगमय तोमी ऐसा. बरोबर हे नारा आत बघ जरा जीव हा खरा नव्हे ही माया. जसं आपण त्याला गंध लावू शकत नाही तसं बोलताना चालताना आम्हाला जाणीव झाली पाहिजे की दिसणारा डिस्प्ले हा मी नाही याच्या आतमध्ये मी आहे याचा शोध घ्यायचा. आणि माध्यम काय सांगितलंय नामस्मरण विठ्ठल मुक्ती आणि मुक्ती नामापासी प्रत्यक्ष किती जवळ आहे भगवंत. म्हणून मगाशी तुम्हाला बोललो की सगळ्यांना देव भेटलेला आहे फक्त त्याचा आम्हाला अनुभव घ्यायचा आहे. हा अनुभव आणि तो अनुभव घेत असताना ते जे नामस्मरण आहे त्या नामामध्ये आमचं कसं असतं बाई प्रेम असतं. प्रेम हा शब्दच असं आहे ना. प्रेम हे आत्म्याचं खाद्य आहे खऱ्या अर्थाने. आत्म्याचं खाद्य काय असतं ना त्याची प्रेम ते नैवेद्य किती दाखवा पण त्याच्यात प्रेम पाहिजे ना. अनेक नैवेद्य आपण दाखवले पण एक सांगतो तुम्हाला कसं प्रेम असावं ते. हा आता घरी समजा काही असेल संकष्टी असेल किंवा दुसऱ्या दिवशी काही द्वादशी असेल एकादशी सोडायचे कुठला व्रत असेल तर ती महिला वगैरे काय करतो सकाळपासून ते जेवण वगैरे पदार्थ चांगले बनवतो देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी. पण तिला जाणीव असतं त्या नैवेद्याचा शेवट कशात येतो तिचा शेवट कशात आहे नैवेद्याचं हा आपल्यालाच खायचं आहे त्यांना माहिती असतं नाही घरातला कोणतरी खायचं. पण नामदेव महाराजांचा एकच नैवेद्य असा होता की त्यांना असं माहिती होतं हे आपल्याला खायचं आहे नो हे सामान्य महिमा संतांचं की हा भगवंतच खाणार आहे. हा विश्वास आपला तो विश्वासच नाही हा देव खाईल तो. कारण आपण बघितलंच नाही ना घरात लहानपणापासून आम्ही चित्रच ते पाहिलंय की घरात कोणतरी बनवायचं आईने नाही आपल्याला देवाचं. हा पण त्यांना ते माहितीच नव्हतं देव खात नाही तरी पाहिलंच नव्हतं खातोय कोणतरी नैवेद्य हेच माहिती होतं. हा विश्वास जर आम्हाला त्या नामस्मरणामध्ये जर आमचे असेल हा कारण नामच काय गुरु आहे. बरोबर नामच हा भगवंत आहे. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम जर ही सांगड जर झाली तर अर्जुन सुद्धा जो द्रौपदी स्वयंवरामध्ये असणारा मत्स्यवेद त्यासारखी कोणती आठच नाही. जरी आज सुद्धा भारताचा सर्वश्रेष्ठ खेळामधला पुरस्कार खेळरत्न नाहीये अर्जुन पुरस्कार आहे. पण जरी अर्जुन पुरस्कार जरी मिळत असला तरी पुन्हा अर्जुन होणे नाही. कारण तो मत्स्यवेद जो होता द्रौपदी स्वयंवराच्या मध्ये माशाचा डोळा फोडायचा आहे. तर मासा पण असा होता ना की त्या माशाचा डोळा फोडत असताना 3 अटी घातल्या होत्या. 3 अटी होत्या त्या द्रौपदी स्वयंवरामध्ये त्या मत्स्यवेदामध्ये. पहिली अट अशी होती की त्या माशाचं प्रतिबिंब खाली पाण्यामध्ये पडलं होतं. प्रतिबिंब बरोबर मासा उलटा फिरत होतो ना सरळ पण नाही सरळ नाही तो उलटा फिरतोय आणि उलटा फिरत असणाऱ्या माशाचं पाण्यामध्ये प्रतिबिंब पडतंय ते सुद्धा कसं उलट. बरोबर एक तो मासा उलटा दुसरा आणखीन काय पाण्यामध्ये प्रतिबिंब उलट दिसते. आणि सगळ्यात महत्वाची अट काय होती माहितीये का त्याच्यामध्ये ते का अर्जुन पाणी हळत होत. आता विचार करतो पाणी हळत पाणी स्थिर नव्हतं पाण्याचा स्वभाव कसा चंचल आहे ना
मग पाणी जर अस्थिर असेल, पाणी हलत असेल, पाणी हलतो, तो मासा फिरतोय, तरी पण तो लक्ष भेदू शकतो. अंधारामध्ये पण अर्जुनाला दिसत होतं. त्या अर्जुनाची विशेषतः अभ्यास जर केला माणसाने ना, तर अंधारामध्ये आपल्या घरात थोडी काय लाईट गेली, ते माणसे किती आरडाओरड करतात. तो अंधारामध्ये पाहू शकतो, अंधारामध्ये बाण मारू शकतो. एका हाताने नाही, कुठल्याही हाताने सांगा उजवाडा. ही एवढी साधना कशामुळे झाली? एकच माध्यम, भगवंताचं नाम. विठाल येतो कुठून, इकडेच लक्ष ठेवायचं मला. हे नाम आलं कुठून? नाम म्हणजे काय? शब्द पण काय, एका एका अक्षरात आहे माझा. एवढं बोलतात ना ते विश्वासाने. हा शब्द तरी राम का असू शकत नाही? प्रत्येक शब्द राम आहे, पण आला कुठनं ना, याचा शोध घेतला पाहिजे. थोडस लाईट गेली ना घरातली, की माणसं लगेच पुढे फोन करतात. ही लाईट गेली कशी काय, काय झालं आजूबाजूला? मग कोणतरी सांगणार ठरवली फाट्यावरती काहीतरी मिस्टेक झाली का, मानगामध्ये झाली किंवा आणखीन कुठे झाली. हा, लाईट गेली की लोक एवढ्या वेगामध्ये जलद तिकडे फोन करतात, ते विचारतात लाईट गेली कशी, गेली कशी. तासभर 2 तास तीच चर्चा. पण आल्यानंतर कोणी फोन केला का, ही आली कशी? नाही ना, कोणी आल्यानंतर विचारायला पाहिजे, अरे आली कुठं? नाही ना, कोणच तिथे विसरूनच जातो, आली कुठं. जीवन तसंच आहे आमचं, आम्ही विसरतो ना. हा शब्द आला कुठं, एवढं जरी समजलं ना, येतो कुठून, चालते कुठून, बोलते कुठून, काय क्रिया होत आहेत कशा सगळ्या, एवढा जर शोध घेतला तर मुक्ती लांब नाही. लक्ष ठेवा. विठ्ठल त्यासाठी लागणारी साधना कशी आहे, हा महत्वाचा विषय. मग अशा पण बोलू, कर्माच्या पलीकडे धर्म आहे, पण त्या दोघांना पण त्यांनी काय ठरवलं? आभागी ठरवलं. बरोबर. मग आता मात्र जर आम्हाला मुक्ती मिळवायची आहे, मग ती साधना कशी आहे? अभंगाचा शेवट. काया वाचा चित्त चरणी ठेविले गाण, 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 काया वाचा चित्त चरणी ठेविले गोड तुझे नाम विठोबा आवडते मग, गोड तुझे नाम विठोबा आवडते मग, गोड तुझे नाम विठोबा आवडते मग, गोड तुझे नाम विठोबा आवडते मग. विठ्ठलाची
उच्चारिता मना वाटत असे लाज तुझे उच्चारिता मना वाटत असे लाज वाटत असे चरणी ठेविले घाण बाळ रकुमतेवर विठ्ठलाची भगवंताशी बोलताना इथपर्यंत येतात ना, नामस्मरणाशी बोलताना नामस्मरणाचं महात्म्य या सगळ्या गोष्टी येत असताना शेवटी माऊली ज्ञानेश्वर महाराज देवाला काय म्हणते, काया वाचा चित्त चरणी ठेविले घाण. देवाला सर्वस्व अर्पण करणं हे महात्म्याची विशिष्ट आहे. तू मन मिची करीन मज भजनी प्रेम झाले किंवा आता चित्त समाधातू न शक्नोशी मैस्त्रम अभ्यास योगेन तो मामिच्छाप्तो धनंजय सर्व धर्मान परित्याजे मामेकम शरण भोज. देवाची आलेली ही शरणागती, किती शरणागती असू शकते. त्या शरणागतीचा क्रम काया वाचा चित्त. चित्त हे ठरवलं जीवाने तर चित्त हा माणसाच्या चिंतेचा पण विषय बनू शकतो. ठरवलं माणसाने तर हे चित्तच मनुष्य चिंतामणी बनू शकतो. विठ्ठल मध्ये हे चित्त मनुष्यासाठी हे चित्त एक चिंतेचा विषय पण बनेल चिंतन चुकलं तर. आणि हे चित्त तर चिंतन व्यवस्थित झालं तर ते चित्तच आपलं चिंतामणी पण बनू शकतं. आणि चित्ताला एवढ्यासाठीच इथे घेतलं. काया वाचा हा स्थूल देहाकडे आलं, कर्मेंद्रियाकडे, पण ज्ञानेंद्रिय त्याच्या पलीकडे अंतःकरण चतुष्ट मन बुद्धी चित्त अहंकार होता. याच्यामध्ये ह्या चित्ताला एवढ्यासाठीच, कारण चित्तापासूनच माणसाचं मन बनतं, चित्तापासून माणसाची बुद्धी बनते आणि चित्तापासूनच माणसाचा
अहंकार बनतो. या ज्या तीन गोष्टी बनतात, माणसाचं मन जे बनतं ना, ते चित्त ज्या गोष्टीचं चिंतन स्मरण करतं ना, त्यांनी मन बनतं, चांगलं की वाईट ते. हा, काय संकल्प करायचा, कुठं जायचं, काय ऐकायचं, ह्या सगळ्या गोष्टी कोण ठरवतं, हे स्मरण त्यांनी मन तसं होतं. बुद्धी पण तशीच आहे आणि माणसाचा अहंकार आहे, हा अहंकार पण तसाच आहे, अभिमान पण तसाच आहे. जो अभिमान आहे तयार होतो हा स्मरणाने तयार होतो. पण मुळात आमचा अभिमान कसा तयार कसा व्हावा ते आम्ही ठरवलं पाहिजे. त्याच्यामुळं लोकांनी आपली स्तुती करून आमचा अभिमान अहंकार वाढवण्यापेक्षा महात्म्याने ओढून जरी आमचा अभिमान जो आहे कमी करून तर आम्हाला त्या भगवंतापर्यंत नेणार असतील तर ते ओरडणे सुद्धा ऐकायला काही हरकत नाही. कसा असेल आमचा अभिमान, कसा असेल आमचा अहंकार, हा अहंकार पण तोच आहे. मी देह आहे हा पण एक अहंकारच असतो आणि मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे हा पण एक अहंकारच असतो. हा, मन एवं मनुष्याना कारण बंध मोक्ष. एकच मन मुक्तीला कारण ठरतोय, एकच मन इकडे जर मोक्षाला कारण ठरतोय, बंधनाला कारण ठरतोय. मग चित्त पण आमचं तसंच आहे. मग चित्त आम्हाला तयार करायचं आहे, चित्तातून भगवंताचं स्मरण करून काय वाचा चित्ते चरण ठेविले गहाण. त्यासाठी आम्हाला स्मरण ते करायचं आहे. जन्मोत्सव झाला काल रामाचा, हे 9 दिवस एक साधना होती गुढीपाडव्यापासून. या गुढ्या उभ्या केला मग बघितल्या पताकाच्या माध्यमातून मला खूप बरं वाटलं. कारण स्वर्गात गुढी उभी करता येत नाही, स्वर्गामध्ये गुढी उभी करता येत नाही. गुढी उभी करायला त्या स्वर्गाच्या देवांना सुद्धा स्वर्गीचे अमर कधी देवा या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. केवळ गुढी म्हणजे काय लाकडाची ती काय बांबूची गुढी अशाचा भाग नाही. तसं गुढी उभी करणं मनुष्य पण गुढीचा उभीच आहे ना. पण कुठेतरी आम्हाला थोडीशी पाडल्यासारखं वाटते, बद्ध झाल्यासारखे आम्ही वाटतो ना. तर प्रत्येक जण काही ते मुक्त होता पडी बळे झाला बरं. मग जर आम्ही त्या गुढीपाडव्यापासून ठरवायचं आहे तिथून श्रवण भक्ती आहे हे होते कुठपर्यंत पूर्ण, रामनवमीला नवविध भक्ती इथं पूर्ण होते. मग आमचं श्रवण काय करायचं हे इथं ठरलं पाहिजे. कारण आम्ही होळीपासून 15 दिवस शिमगा म्हणजे नको तेच ऐकलंय. मग आता गुढीपाडवा झाल्यापासून आम्ही चांगलं ऐकणं जर सुरुवात केली तर आम्ही इथपर्यंत येऊ शकतो. हा अभंगाचा शेवटचा चरण त्या टर्नच घेते. काय आवाच्या मने काय आवाच्या चित्त चरणी ठेवले आहे आमच्या जवळ. 6चा आकडा परमार्थामध्ये बघा कसं आहे. संसारिक आकडा आहे त्याला म्हणतात 36चा आकडा. बरोबर, लोक व्यवहारात शब्द वापरतात 36चा आकडा त्या दोघांमध्ये. हा संसारिक आकडा आहे आणि 63चा जो आकडा आहे हा पारमार्थिक आकडा आहे, पारमार्थिक लोकांचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 6 हा भगवंत आहे आणि 3 हा जीव आहे. बरोबर, 6 शिव आहे, जीव 3 आहे. 36च्या आकड्यामध्ये दोघे पण कसे आहेत, बहिर्मुख आहेत, एकमेकांकडे पाहत नाही, दोघे पण बाहेर चालले. पण 63च्या आकड्यामध्ये मात्र दोघे जण कसे एक येतात. 6चा आकडा ईश्वराचा, 3 आकडा जीवाचा. त्या दोघांचं जर ऐक्य झाले, बेरीज झाले तर ती म्हणजे नवविध भक्ती. विठ्ठल विठ्ठल आणि हीच नवविध भक्ती जे निर्माण करते ह्या देवामध्ये साक्षात्कार. त्या साक्षात्कारात काय म्हणतात, रामाचा जन्मोत्सव विठोबा रघुमारी चित्त चरणी ठेवले. चरण शब्द वापरला संतच्या बाबतीमध्ये सुद्धा. चरण हा शब्द सारखा सारखा आमच्या अभ्यासामध्ये येतो. बरोबर, आणि कधी कधी पाय हा शब्द पण वापरतात. पण चित्त ते माध्यम आहे, थोडे आहे चित्त साह्य झाली आहे. चरण आणि पाय हे जेवढे वेगवेगळे शब्द हे संत साहित्यामध्ये वाङ्मयामध्ये आपल्याला अभ्यासाला येतात. चरण याचा अर्थ काय, आचरण, आणि पाय म्हणजे स्वरूप. पाय म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे. स्वरूप कसं आहे, विराट स्वरूप आहे. पण चरण हे मात्र आचरण आहे. आणि आचरण एवढ्यासाठी सांगतो, मनुष्य संत संगतीमध्ये गेला म्हणजे त्याचं प्रारब्ध बदललं असं कधीच होत नाही.
महात्म्याच्या सहवासात गेला म्हणजे तो चांगला महात्मा झाला असं कधीच नाही. केवळ संगत ही माणसाच्या आयुष्यामध्ये निर्णय ठरत नाही. संगत केल्यानंतर सुद्धा त्या महात्म्याच्या पद्धतीने आमचं आचरण ज्यावेळी चालू होतं त्यावेळी आम्ही सुद्धा आमच्या जीवनाची वाटचाल त्या महात्म्यांप्रमाणे सुरू होते. हे विशेष आहे. चरण हे आचरण आहे. भगवंताचं एक आचरण, संतांचं आचरण आहे. पण संतांच्या आचरणाकडे जास्त लक्ष असतं महात्म्यांचं आणि भगवंताच्या स्वरूपाकडे अधिक लक्ष असतं. आणि या संतांचं जे आचरण आहे, भगवंताचं आचरण, मगाशी बोललो आपण, हे कसं आहे? निष्काम आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, निस्वार्थपणा आहे. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. एवढा मोठा तो व्यापक असणार परमात्मा सगळ्यामध्ये आहे, व्यापून आहे, तरी पण तो कधी दुःखी नसतो, कधीच नाही. काय ते देवाची विशेषता मी सांगतो रोजच भाऊ. अहो, शरीराच्या एवढी वर्ष सोबत असणारा हा आत्मा पण सोडून जाताना शरीराला सांगत पण नाही की मी चांगलो म्हणून. काय विशेषच आत्म्याची आपल्या थोडंसं सांगून काहीतरी न सांगता गेला किती बोलतो आपण. अरे समजत नाही, सांगून तरी जायचा, फोन तरी करायचा, काय तरी सांगायचं, काय तरी किती बोलतो आपण. पण काय आत्मा असेल ना, सोडून जाताना सांगत नाही. कोणा 2 वर्षांनी मृत्यू, कोण 10 वर्ष, कोण 50, 60, 100 किती वर्षांनी जगू दे, हजारो वर्षी जगलेले महात्मे होते अगोदर काय, पण तरी पण या आत्म्याने कोणालाही सांगितलं नाही की मी चाललो. एवढा तो सर एवढी वर्ष राहतो, पण तो पूर्ण कसा आहे? स्वतंत्र आहे. गवळींच्या सोबत राहिला तो, एका एका गोपी संगे खेळून भोगळी सगळ्यांमध्ये रास लिहिले पाहिलं तर तो परमात्मा सगळ्यांच्या सोबत रास लिहिलेमध्ये जेवढ्या गवळी येतात सगळ्यांच्या सोबत, पण तरी पण त्या सगळ्यांच्या मध्ये मात्र तो एकटाच आहे, स्थिर आहे. एकटा मध्ये स्थिर आहे. तो सगळ्यांबरोबर खेळतोय, पण त्याचा खेळणं तो कधी पण बंद करेल. गवळींच्या सोबत दिसतोय तो, पण त्याच्या अधीन नाही कोणाच्या. त्याला वाटेल तेव्हा तो स्वतंत्र आहे, जाऊ शकतो. काही वर्षापूर्वी एक पिक्चर होतं, त्या पिक्चरमध्ये गाणं होतं, परदेशी परदेशी ज्यांना नाही मुझे छोटे. तेव्हा त्या गाण्यावर आक्षेप घेतला होता काही लोकांनी की हे गाणं बंद करा, हे चुकीचं वाटतं, समाजाला या गाण्यातून वेगळा संदेश जाऊ शकतो. पण त्या गीतकारांनी सांगितलं की हे जे गाणं तुम्ही ऐकता ना, हे मी लिहिलं ना, ते लिहित असताना मी कुठल्या मुलीकडे बघून मी लिहिलेलं नाही, कुठल्या स्त्री पुरुषाकडे पाहून मी हे गाणं लिहिलेलं नाही. त्या गाण्यामध्ये जो संवाद साधलाय मी, हा संवाद प्रकृतीचा आणि त्या आत्म्याचा. ती प्रकृती त्या आत्म्याशी बोलते की परदेशी तो आत्माला सोडून जाऊ नको. हे ज्याला ऐकलं त्या लोकांनी तेव्हा ते गाणं पुन्हा समाजासमोर. मला सांगायचं एवढंच विषय, या सगळ्या गोष्टी आत्म्याच्या परमात्म्याच्या गोष्टी आमच्या एवढं जवळ आहे, प्रकृतीच्या एवढं तो जवळ आहे ना. मग आम्ही त्याचं सानिध्य मिळवत असताना त्याला प्राप्त केलंच पाहिजे. नक्की आहे, एवढी आमच्याकडे बुद्धी आहे, एवढं आमच्याकडे चांगलं मन आहे, त्या सगळ्या गोष्टी. मनुष्य मरतो का आपण प्रश्न नाही. बरं मेला तर ठीक आहे, संस्कारी मनुष्य खरं म्हणजे तो मेलाच नाही पाहिजे, तो वैकुंठातच जायला पाहिजे. हा लक्षात घ्या. आमचा अभ्यास असा असावा, वैकुंठात जाण्याचा अभ्यास करू तेव्हा स्वर्गात जातो. हा लक्षात घ्या. 100% अभ्यास करतील मुलं तेव्हा कुठे 80-90 पर्यंत पोचते. अभ्यासात 80-90% केला तर 60 जमते. आणि सरळ गणित आहे ना. पण सांगायचा विषय मला एवढं जर तुम्हाला की आपली गणित तरी व्यवस्थित चालू राहते. तर कधीतरी बोललो होतो, 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास पांडवांना होता. वनवास 12 वर्षाचा आणि अज्ञातवास कसा होता, त्या अज्ञातवासात जर 5 पांडव कोणी दिसले तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि अज्ञातवास 1 वर्षाचा. पण या एवढ्या कालावधी सुद्धा पांडवांची गणित सुटतात राहून, मग आपली का सुटत नाही ना. त्याला उत्तर एवढंच आहे, गणिताच्या सूत्राप्रमाणे चालूया. शाळेमध्ये मुलं गणिताचं उत्तर लिहितात पेपरला, ते उत्तर लिहित असताना कधी कधी शेवटचं उत्तर लिहायचं राहतं किंवा ते उत्तर चुकीचं पण येतं, पण तरी पण शिक्षक मार्क्स देतो. कुठल्या गोष्टीला जेवढा स्टेप बरोबर पडतात ना, त्या प्रत्येक स्टेपला तो शिक्षक मार्क्स देतो. उत्तर नाही राहिले आले तरी चालेल, आमची स्टेप तशी पडली पाहिजे. उत्तर या जन्मी नको, पुढच्या जन्मी देऊ, पण या जन्मात आमची प्रत्येक स्टेप ही व्यवस्थित पडली पाहिजे. यासाठी हे चरण आहे. आमचं आचरण व्हावं आणि या आचरणाचा आदर्श जे आहे संत त्यांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली गुरुनानक माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली गुरुनानक माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली गुरुनानक माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली गुरुनानक माऊली तुकाराम,
साधन साधिला आभारी गोड तुझे नाम विठोबा आवडते मज तुझे विचारित मना वाटसे लाज दुसरं विचार नाही ते उच्चार नाही. मी आत्मा आहे याशिवाय त्यांचा उच्चार नाही. शरीराला कधी त्यांनी मी म्हटलंच नाही. त्यांना लाज वाटते म्हणजे हे बोलताना की मी शरीर आहे. किती टोकाचा परमार्थ असू शकतो या लोकांचा. त्यांच्यापर्यंत जर आम्हाला वाटचाल करायची असेल तरी बघत असो ना आपण नेहमी प्रमाण बोलतो. टेनेशी पण ते चालू जातात न पडे गुंता मार्ग दावणी गेले आले गेले म्हटल्यानंतर मग ते जिथे पोचले तिथे आम्ही काय करतो? आम्ही त्यांच्या जर मार्गाने चालणारी माणसं असतो मार्ग दावणी गेले आले ते जिथे पोचले तिथे आम्ही जात नाही पोचत नाही याचा अर्थ सरळ होते आपला मार्ग चुकीचा आहे वेगळा असू शकतो. त्यांच्याच मार्गाने गेलो तर तिथपर्यंत पोचायला पाहिजे. पोचत नाही याचा अर्थ काहीतरी आमचा मार्ग चुकीचा ठरू शकतो. त्या मार्गाने शोध घेत त्या मार्गाने चालूया पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग त्या तत्वाने चालूया आलो. खूप बरं वाटतं अतिशय. काल चांगलं सप्ताहाचं वातावरण होतं पण मी यांना बोललो माझी तब्येत नाही बरोबर म्हटलं. कीर्तन झालं व्यवस्थित तो भाग वेगळा देवाच्या कृपेने बापूंच्या कृपेने होतो तरी पण ठीक वाटलं नाही मला. पण इथे काय तर रुहापासून आल्यानंतर ते भेटले रुहामध्ये यांना बोलायला मला खूप बरं वाटतं. म्हटलं काय झालं का माहिती नाही. अतिशय मला बरं वाटलं ना कुठं औषध नाही झोप नाही काय आनंद वाटला मला. त्या लहरी जे आहेत ना त्या लहरी कशा आहेत आणि जाताना सुद्धा आपल्याला वाटतं की आज एक व्यक्ती यांचं बाबांचं दर्शन होते. वैशी बाबा आपल्या खूप दिवसांनी भेटले मला पण ते या सगळ्यांचं दर्शन होईल. भावना कुठेतरी असते आपली ती भावना की ईश्वरापर्यंत पोचते. आत्मा आपल्याला चांगला प्रतिसाद देतो तेव्हा सगळं बरोबर होतं. काय बोलायचं आहे काहीच ठरवून होतात. आपल्या माणसाजवळ बुद्धीने बोलायचंच काय ना. आपल्या माणसाजवळ भावनेने हृदयाने बोललेलं कधी चांगलंच नाही. घरामध्ये बुद्धिवाद आपण वापरणं चांगलं नसतं. बुद्धिवाद जर घरात वापरला ना आपण तर घराचा संसार कधी टिकत नसतो. कारण बुद्धी कधी कोणाला माफ करत नाही. हृदय मात्र सांभाळून घेते एकमेकांना. आणि मला नेहमी वाटत असतं कीर्तनाला की खूप समाज पाहिजे असं काय नाही. आहेत ते लोक भरलेलं हृदय जे असते ना अगदी उत्तम सेवा ईश्वरचंनी बाबा आहेत पैसे आनंद वाटला मला. सगळे आपला समाज झाला आपला हा नामधारक मंडळी पैसे बाबा ज्यांची पुण्यतिथी आहे 50 वर्ष आठवण करतो आपण. आणि 50 वर्ष अगदी उत्साहाने एवढा उत्साह वाढत चालला आहे की विशेषतः मला शोधून की महात्म्याच्या जन्माचा उत्सव होऊ शकते. देवासारख्या जन्माचा महोत्सव इथपर्यंत मनुष्य पोचू शकतो. आणि साधन जे त्यांनी निवडलं ते नाम निरपेक्ष भावना आपल्याला वाटतं यांच्याकडे पाहिल्यानंतर की अरे यांना काय भेटलं असेल या परमार्थामध्ये. पण त्यांना ते भेटले ना. आज जगामध्ये लोक खूप सापडतात यात कुठं शंका नाही. पण ज्याला देव सापडलाय असं सापडणं मात्र फार कठीण आहे. आपण अनेक लोकांचा शोध घेतोय पण ज्यांनी देवाला शोधलाय तो आपल्याला मिळाला पाहिजे तर आपलं जीवन झालेली सेवा पुन्हा एकदा ईश्वरचरणी बापूंची चरणी आणि बापू ते जवळच बसलेलं. पण मात्र खरंच आभार मानावं असं वाटतं त्यांचं नेहमी योग्य ठिकाणी त्यांनी मला तुम्ही सोडलं. तुम्ही सगळे प्रेम करणारी माणसं मग शेवट प्रेम हा भगवंताचा अन्न आहे त्याचं खाद्य आहे त्याचं भोजन आहे. आणि प्रेम हाच आपल्या नामधारकांचा काय आत्मा आहे. जरेश्वर पुन्हा सगळ्यांच्या चरणी अर्पण करताना सेवेला पूर्ण जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.